थंडगार वाऱ्यात एक काळी अत्यंत महागडी कार स्मशानभूमीतून शांतपणे निघून गेली. जणू काही कुणी आलंच नव्हतं. फोटोविना उभा असलेला तो एकाकी दगडी दगड जणू वर्षानुवर्षे कुणाच्या वेदना गिळत होता. कारच्या आत मात्र काळोखापेक्षा गडद एक आवाज हेलावला. शेवटी शेवटी माझ्यात ती ताकद आली आहे. आपल्या दोघांसाठी कुणीच आता आपल्याला वेगळं करू शकणार नाही. तो आवाज मनोहर पाटीलचा होता. त्याच्या डोळ्यात राग, प्रेम, सूड तिन्ही एकत्र जळत होते. मी सांगितलं होतं तुला, मला काही फरक नाही पडत. मी तुला घेऊन पळूनही गेलो असतो, पण तू त्या लेकरासाठी माझा त्याग केलास. त्याच्या हाताची पकड स्टिअरिंगवर जास्तच घट्ट झाली. तुझ्यासाठी केलेली माझी वर्षानुवर्षाची झटापट एक विनोद ठरली. आणि आता तू नाहीस, पण तुझं लेकरू जिवंत आहे. तो नकळत हसला, एक थंड दगडी हसू. किती गंमत आहे, नाही? अगदी योगायोगाने ती मला भेटली. तीच तुझी कचरा मुलगी, जिने मला नाकारलं. त्याचा श्वास जळत होता. आणि आज मी वर आहे आणि ती माझ्या पायाखाली काहीच नाही. अगदी तुझ्यासारखंच या जन्मी तीही नरकातच जगेल. तुझं मला सोडणं हाच माझा इंधन झाला. नाहीतर मी आज इथपर्यंत आलो असतो का ज्योती? कारचा वेग वाढला. पाठीमागे तरीही तो निर्जीव दगड उभाच होता. कुणाला सांगावं, कोण येऊन गेलं? दिव्या सध्या त्या उद्धट मॅनेजरचं शिक्षण घेत होती. तो माणूस जीव खाऊन माफी मागत होता आणि घामाने निथळत बाहेर पळून गेला. काव्या अजूनही चिंतेत होती. ती अभिजितकडे वळली. तू मनोहर पाटीलला नेमकं काय सांगितलंस? अभिजित डोळे मिचकावत म्हणाला, मी काहीच नाही सांगितलं. फक्त तुझ्या आईच्या बाबतीतलं थोडं बोललो आणि तो निघून गेला. मलाही विचित्र वाटलं. ज्योती, माझी आई. काव्याला एक अनामिक गोष्ट छातीत चिरत केली. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नसेल तर ते विसरूया, ती म्हणाली. पण तिच्या आवाजात निश्चितता नव्हती. सानिका बोलली, काव्या, तुझ्यासाठी एक सांगते. जेसिकापासून दूर राहा. ती मुद्दाम तुझ्यावर धावून येते. काव्या दीर्घ श्वास घेत म्हणाली, कोणाला तिच्याशी पंगा घ्यायचा आहे? पण ती या देशात आल्यापासून सगळीकडे भटकते. पुणे सिटी तिला अंगठीवर बसल्यासारखी माहीत आहे. कुठे आपली गाठ पडतेच. ती डोकं हलवत म्हणाली, आणि माफ कर, आजचा दिवस आपण साजरा करणार होतो, पण सगळं बिघडलं. अभिजित लगेच विचारतो, काय साजरं करणार होतात? काय गुड न्यूज आहे का? काव्या मनात म्हणते, अरे देवा, माझ्या तोंडातूनच निघालं. सगळे ऑकवर्डपणे एकमेकांकडे पाहत होते. अभिजितच्या डोक्यात लख्ख वीज चमकली. कालच तर घटस्फोट झाला. आजपासून सानिका त्याची पत्नी नाही. आणि हे लोक घटस्फोटाचं सेलिब्रेशन करत होते. अभिजितच्या चेहऱ्यावर कटू शांतता. छान, खूप छान, नक्कीच मोठा आनंदाचा प्रसंग आहे. सानिका गप्प. काय बोलावं तिला समजत नव्हतं. ती कटाक्षाने हसली. हो हो, आपण साजरं करत होतो की आता तुम्ही तुमच्या खऱ्या प्रेमासोबत आनंदात राहू शकता. बरं, सगळं झालं आहे ना, मी निघते. ती उठणार इतकेच अभिजितचा हात आला. इतक्या घाईत कुठे चाललीस? काही आहे का अजून? चल, मी सोडतो तुम्हा सगळ्यांना. सानिकानं काव्य आणि दिव्याकडे पाहिलं.
त्यांना तर सेलिब्रेशनचा दुसरा राऊंड करायचा होता. पण अभिजीतचा चेहरा ढगासारखा काळा. काय, अजून सेलिब्रेट करणार? पुढचा थांबा कुठे? सानिकाला भीती वाटली. ती पुटपुटली, तसं काही नाही, मग सरळ घरी जाऊया. दबून गेलेली सानिका म्हणाली, पण नाईट क्लबमध्ये आधीच बुकिंग केले ना, न गेलो तर डिपॉझिट जाणार. त्याचा चेहरा दगडी झाला. ते सगळे नाईट क्लबमध्ये पोहोचले. सानिकानं आज जाताना मनात काव्या दिव्या माफ करा म्हणलं, कारण सेलिब्रेशन मस्त असणार होतं. पण आता अभिजित एकटक तिच्याकडे पाहत बसला होता. सानिकाला अस्वस्थ वाटू लागलं. आज संजना मॅडम सोबत जायचं नव्हतं का तुला? तो कटू हसला. एक्स हजबंडच्या प्रेम जीवनाची एवढी काळजी? सानिकाला वाटलं, देव कृपा कर, हा माणूस इथून जाऊ दे. तेवढ्यात सभोवतालात आवाज उठला, अरे वा, संजना आली आज. सानिका दचकली. अभिजितही. संजना थेट स्टेजवर गेली. तिचा चालनाच स्टारसारखा. आज माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे. प्रेम दाखवल्याबद्दल धन्यवाद. सगळ्यांनी मजा करा. सानिका लगेच समजली, नाही, ही बर्थडेसाठी आलेली नाही, ही अभिजितसाठीच आली आहे. तिने त्याला जोरात ढकललं. चल जा लवकर, तुलाच बोलवते. अभिजित चिडला. ती कमर्शियल परफॉर्मन्ससाठी आली. हो अगदी, पण तरी जा. जबरदस्ती त्याला पाठवलं. तो गेलाच की दिव्याने सानिकाकडे धक्का खाऊन पाहिलं. अगं वा, किती एक्सपर्ट आहेस तू. तुझं आणि अभिजीतचं जीवन म्हणजे प्रोसेस फ्लोचार्ट एकदम हातसाप. सानिका खदखदली. लग्न म्हणजे मोठा प्रोजेक्ट असतो. सुरुवातीला आपण ट्रेनिंग, मग हळू स्किल्ड वर्कर होत जातो. मी आता स्किल्ड झाले आहे. काव्या तिला पाहत होती. चान्स न मिळता म्हणाली, सानिका, तू खूप बदललीस. हो, सानिका शांत हसली. लहानपणी कळत नव्हतं, आता समजतंय. जरी एक दिवस घटस्फोट झाला तरी मी स्वतःला सांभाळू शकेन, इतकं तरी शिकून ठेवलं आहे. दिव्या विचारते, आता पुढे काय? नोकरी मिळवली आहेस का? सानिका खिन्न झाली. माझे गेली वर्षेच फुल टाईम कामच होतं, अभिजितची लाडकी पत्नी असणं. आता मी बेरोजगार आहे. सानिकाच्या डोळ्यात थोडीशी निराश हसू उमटलं. ती हळू आवाजात म्हणाली, मी खरं सांगते काव्या, मी अजून नीट विचारच केलेला नाही. घरात बसून थोडं काम केलं, पैसाही कमवला, पण कोणती नवी नोकरी कसली शोधू? काहीच ठरवता येत नाही. काव्या तिला घट्ट पाहत म्हणाली, मग तू आर्किटेक्चर डिझाईनचं स्वप्न पूर्णपणे सोडलंस का? सानिकाने लगेच दोन्ही हात हलवत नकार दिला. अगं नाही रे, ते कसं सोडू? ती माझी खरी शाखा आहे. हो, मला तुझ्यासारखं जन्मजात टॅलेंट नाही, पण मी प्रमाणपत्र मिळवली आहेत स्वतःच्या मेहनतीने. खूप अभ्यास केला. काव्या शांतपणे तिचा ड्रिंक हलवत म्हणाली, मग आमच्या कंपनीत का नाही येत कामाला? आम्ही आर्किटेक्चर डिझाईन कंपनी आहोत. सध्या योग्य डिझायनर मिळणंच अवघड झालंय. तू आलीस तर तुला नफा शेअर्सपर्यंत देऊ. सानिका अवाकच झाली. अगं, हे कसं चालेल? मी ते कसं स्वीकारू? काव्या हसून म्हणाली, तू माझी क्लासमेट्स आहेत आणि मला माहिती आहे तुझ्याकडे खूप स्किल्स आहेत, फक्त तुला संधी मिळाली नाही. खरंच आजकाल झटपटीत प्रमाणपत्र मिळणं सोपं झालंय, पण कुशल डिझायनर मिळणं अत्यंत कठीण. सानिका हळू म्हणाली, ठीक आहे, मी प्रयत्न करेल, पण जर जमत नसेल तर मला काढून टाकण्यात संकोच करू नकोस. काव्या हसली. अगं वेडे, हे आमचं छोटंसं स्टार्टअप समजू नकोस. तू आधीसारखी नाहीस. अभिजितसोबत इतकी वर्ष राहिली आहेस, तुझ्याकडे कॉन्ट्रॅक्ट्सची कमतरता असणारच नाही. सानिकाच्या गालावर लाजरी लालिमा उमटली.
हो, हे खरं आहे. खरंच तिने जाणून बुजून स्वतःची माणसं, नेटवर्क, वावर तयार केला होता. अभिजितने जरी तिला स्वतःच्या फायद्याकरता जवळ ठेवले असलं तरी त्याने त्याला कधी वाईट वागणूक दिली नव्हती. तिच्यावर लक्ष, मार्गदर्शक आणि सोबत सगळं दिलं होतं. थोड्या वेळाने अभिजित परत आला आणि तिघे शांत का झालेत हे त्याला कळेना. काय झालं, इतकी शांतता का? काव्या लगेच म्हणाली, काही नाही, सगळं ठीक आहे. अभिजितने सानिकाकडे पाहिलं. नाही नाही, तिला आधी घरी पाठवा, मग आपण पुढे सुरू करू. सानिका थक्क झाली. अभिजित असंही बोलू शकतो? कधीपासून तो तिच्याशी इतका दुरावा ठेवू लागला? राऊंड संपला. अभिजितने सर्वांना एक एक करून घरी सोडलं. शेवटी तो सानिकाला सोडवायला निघाला, पण गाडी थेट देशपांडे बंगल्यात वळली. अभिजित चिडून ड्रायव्हरला म्हणाला, काय करतोयस? चुकीकडे कसा वळलास? ड्रायव्हर ऐकू आला, सर क्षमा करा, सवय झाली आहे ना, तुम्ही दोघं नेहमी इथेच परतायचात. क्षणभर शांतता. अभिजितचा चेहरा कालवंडला. त्याने सानिकाकडे रोखून पाहिलं. मग आज रात्री तरी तू इथेच थांब. सानिकाने लगेच नकार दिला. नको, मला माझ्या मुलीकडे जायचं आहे. छोटू एकटी असेल. अभिजितने डोळे बारीक केले. असं म्हणजे तुला इथे राहायचंच नाही? आज काय काम आहे तुझं? सानिका ताबडतोब कानाला हात लावते. तिची नेहमीच नर्वस हॅबिट. नाही रे, काही काम नाही. मला मिस संजना रुसू नये म्हणून वाटतंय. ती आली तर? अभिजित तिच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून होता. नाही, आज तू इथंच राहणार. तो गाडीतून उतरला, दार उघडलं आणि तिला बाहेर खेचलं. सानिका रागाने म्हणाली, कशाला इतका आग्रह? आपण घटस्फोट घेतला आहे. तू माझ्या आयुष्यात पुन्हा का हस्तक्षेप करतोस? अभिजित थंड हसला. तू माझ्यापासून काय लपवते आहेस? सानिका चकित. काहीच नाही. अगं, मी तुला इतकी वर्ष ओळखतो. खोटं बोलताना तुझा चेहरा कसा बदलतो ते मला पाठ आहे. सानिका घाबरली, पण चेहरा सावरला. ठीक आहे, थांबते मी, एवढंच ना? पण तू असं वागतोयस जणू मी काही गुन्हा केला आहे. अभिजितच्या डोळ्यात संशयाची छाया. सानिका मात्र आत जात होती. तिला तिच्या मुलीबद्दल त्याला कळू देता येणारच नव्हतं. तेवढ्यात टक 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 हाय हिल्सचा आवाज. संजना धावत आली. सानिका, तू इथे काय करतेस? सानिका थबकली. संजना अजूनही बारमधून थेट इथे आली होती. अभिजित मागून आला. संजना थेट सानिकावर बोट ठेवत म्हणाली, अभिजित, आपण घटस्फोट घेतला तरीही तू तुझ्या एक्सला इथे का आणतोयस? ती आमच्यात का पडते? सानिका भडकली. कितीदा सांगू, मला इथे यायचं नव्हतं. अभिजितनेच. संजना थंडपणे म्हणाली, खोटं. गेल्यावेळी माझ्या जेवणात मला ॲलर्जी आली होती. तू काही घातलं होतंस. अभिजितला माहिती आहे. सानिकाचा संयम तुटला. ते औषधामुळे झालं होतं. मी कितीदा सांगू? ती अभिजितकडे वळली. पाहिलंस, मी नाही थांबू शकत. मला शांतता हवी आहे. ड्रायव्हर, मला घरी सोडा. सानिका निघून गेली. यावेळेस तिने अभिजितचा हातही झटकून टाकला. अभिजित संतापला. ते आता त्याच्या दबावाला घाबरत नाही. संजना आश्चर्याने त्याच्याकडे पाहत म्हणाली, अभिजित, तू तिच्याकडे इतका बघतोयस का? तुला अजूनही तिच्याबद्दल काही आहे का? अभिजित शांतपणे म्हणाला, आपण इतक्या कष्टाने दोन्ही घरच्यांना घटस्फोटासाठी तयार केलं. आता परत लग्न? वेडेपणा आहे. संजना डोळे पुसत म्हणाली, पण तुझ्या नजरेत ती अजून आहे. अभिजित एक पाऊल पुढे आला. मी तुला दिलेलं वचन मी मोडणार नाही संजना. मी तुझ्याशीच लग्न करणार, तिच्याशी नाही. संजना थोडी शांत झाली, पण लगेचच म्हणाली, अभिजित, जर तू हे फक्त वचनामुळे करत असशील तर मला नको आहे. मी तुला प्रेम करते. तुझ्या जबाबदारीवर जगायचं नाही. अभिजित थबकला. तिच्या त्या वाक्याचं वजन त्याच्या मनाला चिरत गेलं. आणि सानिका त्या दरम्यान आपल्या मुलीकडे धावत होती, कारण तिचं खरं आयुष्य, तिचं गुपित तिने अजूनही जपून ठेवलं होतं.